झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी काही स्मार्ट किचन टिप्स। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1, मातीचे भांडे खरेदी करताना बोटाने भांडे वाजवून बघावे। टमटम आवाज आला तर भांडे चांगले आहे असे समजावे, त्याउलट डबडब आवाज आला तर भांडे खराब किंवा चीर पडलेले असतात। टिप नंबर 2, मातीची भांडी नवीन आणल्यानंतर ती 1 दिवस पाण्यात ठेवावी व दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवून स्वयंपाक करण्यासाठी वापरावी। टिप नंबर 3, मातीची भांडी धुण्यासाठी राख, नारळाची शेंडी किंवा मऊ चोथा वापरा, त्यामुळे भांड्याची माती निघत नाही। टिप नंबर 4, मातीच्या भांड्यात जेवण बनवताना लाकडी पळीचा वापर करावा। स्टीलच्या पळीचा वापर केल्यामुळे भांडी लवकर खराब होतात। टिप नंबर 5, तूर डाळ उन्हात वाळवू नये। धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी, त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही। टिप नंबर 6, वाटाणा, मटकी, हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी। कोणत्याही केमिस्टमध्ये बोरिक पावडर सहज उपलब्ध होते। टिप नंबर 7, डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुलिंबाचा पाला घालावा, त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागणार नाही। कडधान्ये नीट निवडून घ्यावे। अगोदरच खराब असलेली कडधान्ये भिजवल्यावर ते कुजण्याची शक्यता असते। टिप नंबर 8, कडधान्यांमध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावे, त्यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाहीत। टिप नंबर 9, तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि लसणाची 1 पाकळी टाकावी, त्यामुळे डाळ लवकर शिजते आणि ॲसिडिटीचा त्रासही कमी होतो। टिप नंबर 10, दही आंबट झाल्यास त्यात 3 ते 4 कप पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून एखाद्या कुंडीत टाकावे, त्यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होतो। टिप नंबर 11, गुळाची ढेप फोडून गुळ उन्हात वाळवून प्लास्टिक पिशवीत भरून हवाबंद डब्यात ठेवला तर गुळ चांगला राहतो, रंगही बदलत नाही। जर पिशवी न घालता नुसता गुळ डब्यात ठेवला तर काळपट होण्याची शक्यता असते। टिप नंबर 12, वर्षभराचे मीठ घेतले असेल तर थोडे भाजून चिनी मातीच्या भरणीत ठेवले असता मिठाला अजिबात पाणी सुटत नाही। टिप नंबर 13, उपीट खमंग आणि चवदार होण्यासाठी पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये थोडे आले व 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि पाव चमचा जिरे बारीक कुटून आणि अर्ध्या टोमॅटोची फोड घातल्यास त्याची चव खूपच छान येते। हे नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर कसा वाटला हा व्हिडिओ? आय होप या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सर्कलमध्ये नक्की शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।